ईव्हीएम मधनं मतदाराची चोरी कशी होते ते आपण त्याचा डेमो बघणार आहोत. तर सुरुवातीला हे व्हीव्हीपॅट मशीन आहे आणि याच्यामध्येच आपण बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट दोन्ही बनवलेले आहे. तर पहिले सर्वप्रथम आपण चेक करून घेऊया की व्हीव्हीपॅटमध्ये एक पण मतदार नाही आहे, इथे स्लिप दिसत नाहीये. तर जेव्हा पोलिंग बूथमध्ये पहिला मतदार येतो त्याने पहिल्या मतदाराने समजा बनानाला वोट केला, एक वोट झालं, इकडे बनानाला दिसेल आपल्याला त्याचे स्लिप येताना. दुसऱ्या मतदाराने पण बनानाला वोट केलं, त्याची पण स्लिप दिसली इथे. इथे तिसऱ्या मतदाराने वॉटरमेलनला वोट केलाय, त्याची पण स्लिप आपल्याला दिसेल व्हीव्हीपॅटमध्ये. चौथा मतदाराला त्याने परत वॉटरमेलनला वोट केलं, त्याची पण स्लिप दिसेल आपल्याला व्हीव्हीपॅटमध्ये. आता आपल्या माहितीसाठी 4 मतदान झाले, 2 बनानाला आले, 2 वॉटरमेलनला आलेले आहेत. तर आपल्याला याचा रिझल्ट बघायचा काय आहे. एक पण मत ऍपलला गेलेलं नाहीये. आपण शो रिझल्टमध्ये जाऊया, शो रिझल्टमध्ये शो काउंट करूया. तर इथं तुम्हाला दिसेल ऍपलला 2 वोट, बनानाला 1 आणि वॉटरमेलनला 1. जिथं आपण ऍपलला 1 पण वोट दिलं नव्हतं तिथं 2 दाखवतात. तर आता आपण समजा की चला याच्यामध्ये चुकीचं दाखवतोय, आपण याची व्हीव्हीपॅटचं काउंट करून बघूया. व्हीव्हीपॅटमध्ये जर काउंट केलं तर तिथं तरी आपल्याला बरोबर यायला पाहिजे. आपण बघितलं तर व्हीव्हीपॅटचं काउंट करूया. इथे ऍपलचं 1 आलं, हा ऍपलचे 2 आले, हा बनाना 1 आणि वॉटरमेलन 1. हे 4 काउंटची पण तयारी झाली आहे आणि 2 ऍपलला पण दिले, तिथे ऍपल जिंकलेलं आहे. तर ही अशा प्रकारे चोरी होते. तर याच्यासाठी आपल्याला हा डेमो दाखवण्यात आलेला आहे. धन्यवाद.